रात्रीचे 12 वाजले तेव्हा मला कुठे झोप लागली होती. एक चांगलं स्वप्न पाहत असताना घराची बेल वाजली आणि मी अचानक जागी झाले. यावेळी माझा नवरा बाहेरगावी गेला होता. घरात मी एकटीच होते. यामुळे मी खूप घाबरली होती. दरवाजा उघडला आणि कोणी अचानक आपल्या घरात घुसलं तर वेगळंच काहीतरी घडेल, यामुळे मी फक्त माझ्या बेडवर उठून बसले होते. घराची बेल पुन्हा पुन्हा वाजायला लागली. आता मी चांगलीच घाबरली होते. मी विचार केला की रात्री 12च्या नंतर कोण आपल्या घरी आलं असेल. आमच्या दरवाजाला कॅमेरा नसल्यामुळे मला बाहेरचं काहीच दिसत नव्हतं आणि खिडकी उघडण्याची माझी अजिबात डेअरिंग होत नव्हती. पुन्हा पुन्हा वाजणारी बेल अखेर मला दरवाजापर्यंत घेऊन गेली आणि मी जीव मुठीत घेऊन हळूच दरवाजा उघडला तर समोर माझा जावई उभा होता. एवढ्या रात्री त्याला पाहून मी आश्चर्यचकित झाले. जावयाचं गाव आपल्यापासून तर खूप दूर आहे. यामुळे तो कसा काय आला असावा या विचारात असतानाच तो अचानक घरात घुसला आणि मला म्हणाला, सासूबाई, माझ्यासाठी मस्त जेवण बनवा. मी म्हणाले, तुम्ही नक्की जावई आहात का? का मी एक स्वप्न पाहत आहे? तो म्हणाला, नाही, तुम्ही जे समजता ते बरोबर आहे. मीच तुमचा जावई मनोज. मी म्हणाली, अरे पण एवढ्या रात्री माझ्या मुलीला सोडून सासूबाईकडे का आलास? या प्रश्नाचे उत्तर त्याला ताबडतोब द्यायचं होतं, पण बोलण्यासाठी त्याची ती हिंमत होत नव्हती. माझ्या लक्षात आलं होतं की आपल्याबद्दल त्याच्या मनात काहीतरी वेगळीच भावना दिसते. तो आत आल्यावर मला त्याने दरवाजा बंद करायला सांगितला. मला तो वारंवार जेवण्याचा आग्रह करत होता. यामुळे मी त्याला किचनमध्ये जाऊन थोडं उरलेलं जेवण आणलं आणि त्याच्यासमोर मांडलं. त्या जेवणाकडे पाहून तो मला म्हणाला, अहो सासूबाई, मी जावई आहे तुमचा. तुमचं उरलेलं मी कसं खाऊ? मी गडबडीत त्याला म्हणाले, अहो ते माझं उष्ट नाही, फक्त उरलेलं आहे. त्याला खूप भूक लागली होती म्हणून त्याने भुकेच्या तडाख्यात मोठ्या आकाराच्या 2 भाकरी आणि त्यावर असणारी शेंगदाण्याची चटणी काही क्षणांमध्येच फस्त करून टाकली होती. त्याचं वागणं आणि बोलणं पाहून काहीतरी मॅटर करून तो आपल्याकडे एवढ्या रात्रीचा आला असावा. आपल्या मुलीला आपण फोन लावून विचारावं, पण त्याच्यासमोर मला फोनही लावता येत नव्हता. घरातील सर्व लाईट्स ऑन केल्या आणि पुन्हा एकदा खात्री करून घेतली की नक्कीच तो आपला जावई आहे का. त्याचं जेवण झाल्यावर त्याने मोठा ढेकर दिला आणि मला म्हणाला, चला आता माझी झोपायची सोय करा. तो माझ्या बेडजवळ येऊ नये म्हणून मी चटकन कोपऱ्यातील एक चटई घेतली आणि हॉलमध्येच टाकून दिली. थंडीचे दिवस होते म्हणून अंगावर जाड रग दिला होता आणि आता मी माझ्या बेडवर झोपण्यासाठी जाऊ लागले. तेव्हा तो मला म्हणाला, थांबा मामी, तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. मी म्हणाले, ठीक आहे, सांगून टाका. त्यावर तो मला म्हणाला, तुमच्या मुलीपेक्षाही तुम्हीच खूप सुंदर दिसता. एवढ्या सुंदर की माझ्याकडे दाखवण्यासारखी तुमच्यासारखी कोणतीच स्त्री नाही. जावयाच्या बोलण्यावर मी ओळखून घेतलं याच्या मनात नेमकं कोणता प्लॅन दिसतोय. मी गडबडीत त्याला म्हणाले, माझं काय झालं गेलं, पण माझी एकुलती एक सुंदर मुलगी तुम्हाला बायको म्हणून दिली आहे. तिलाच नीट जीव लावा आणि तिच्यासोबत संसार करा. माझ्या या बोलण्यावर तो मला म्हणाला, पण मला तुमच्यासोबत बेडवर झोपायचं आहे. इथे खूप गार लागत आहे. असं म्हणून तो अचानक उठला आणि आमच्या बेडवर येऊन पडला. मी म्हणाले, ठीक आहे, बेडवर तुम्ही झोपा आणि मी हॉलमध्ये झोपते. पण माझं तो अजिबात ऐकत नव्हता. काहीही करून त्याला मी सोबत हवी होते हे त्याच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात येत होतं. त्याने मला बळजबरीने बेडजवळ आणलं. एवढ्यात माझ्या मुलीचा फोन आला. आई, माझा नवरा तिकडे आलाय का गं? तो 5 वाजल्यापासून गायब झालाय. आला असेल तर दरवाजा उघड, मी बाहेर उभी आहे. तिच्या या बोलण्यावर मला वाटलं, अंधाराला खूप घाबरणारी माझी मुलगी एवढ्या रात्री कसं काय घरी आली असेल. फोन बंद झाल्यावर मी दरवाजा उघडला तर खरोखरच माझी मुलगी तिच्या दिराला घेऊन आली होती. ती आत आल्यावर तिच्या नवऱ्याकडे पाहून तिला वेगळाच संशय आला, कारण तो माझ्या बेडवर उताना पडला होता. मी तिला हळूच म्हणाले, बरं झालं बाई तू आलीस, नाहीतर माझं आज काहीच खरं नव्हतं. तुझ्या नवऱ्याचं पाऊल वाकडं पडलं असतं आणि नको ते घडलं असतं. पण माझ्या मुलीला पाहून जावई खूपच चिडला होता, कारण त्याला जे हवं होतं ते मिळता मिळता थोडक्यात हुकलं होतं. तेव्हापासून मी ठरवलं होतं की जावयाकडे कधी जायचं नाही आणि आपला नवरा घरी असला तरच त्याला बोलवायचं, अन्यथा